शेतामधली ताजी ताजी फ्लावरची भाजी आणली होती तोडून, तर त्याचीच आईच्या हातची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। मस्त अशी कढईमध्ये तेल घातलं, मोहरी घातली, जिरे घातले, चिचून घेतलेला लसूण घातला, ते छान तडतडलं की हळद घातली, त्यानंतर घातला लाल तिखट, भरपूर सारं लाल तिखट घातल्यानंतर घातलं त्याच्यामध्ये मसाला, त्यानंतर घातली भरपूर सारी ताजी ताजी कोथिंबीर आणि हे सगळं मसाले छान परतले की त्याच्यामध्ये बारीक कट केलेली स्वच्छ धुतलेली कोबी घातली। याला बिलकुलही वाफवलं वगैरे काही नाही, डायरेक्ट मसाल्यामध्ये कोबी टाकून घेतली आणि छान असं वरतून चवीपुरतं मीठ घातलं। मीठ टाकल्यानंतर कोबी जी आहे ना ती छान वाफेवरतीच परतवून घेतली आणि एकदम टेस्टी अशी आणि एकदम खमंग अशी कोबीची भाजी बनवून तयार होते। एकदा नक्की बनवून पहा, खूप टेस्टी लागते। फक्त एवढेच मसाले घालायचे, भातासोबत चपाती भाकरी कशासोबतही खा, टिफिनमध्ये द्या, लहान मुलांना द्या किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या तुमच्या मिस्टरांना टिफिनमध्ये नक्की बनवून द्या। आणि आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।